मग चला आता मसल रिकव्हरीसाठी काहीतरी बनवायला नको. तर रेसिपी बनवण्यासाठी आपली ही सामग्री आहे आणि याच्यामध्ये मिरची पण ॲड करायची आहे. तर हे रात्री भिजत ठेवलेले मूग आहेत, हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत. तर याच्यामध्ये आहे ना लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत, त्यानंतर आल्याचे पीस केलेले ते टाकायचे आहेत, त्यानंतर त्याच्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मग हे सगळं मिक्सरला लावून याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. मग कांदा आणि टोमॅटो बारीक कापून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा याला एकदम बारीक कापायचं आहे. मग बारीक केलेल्या कांद्याला आणि टोमॅटोला आपल्या वाटणामध्ये मिक्स करायचं. यामध्ये मी चवीसाठी कोथिंबीर ॲड करतो. जर तुम्हाला नसेल ॲड करायची तर काही प्रॉब्लेम नाही आहे. मग बॅटर हे सगळे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर गॅस चालू करून पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेलाला व्यवस्थित पॅनमध्ये पसरवून घ्यायचं आहे. त्यानंतर पॅन थोडा गरम झाल्यावर आपण जे तयार केलेलं बॅटर होतं ते पॅनमध्ये व्यवस्थित पसरवायला सुरू करायचं आहे आणि त्याला व्यवस्थित समान पसरवायचं आहे. अँड रिअली सॉरी गाईज, जो पहिला मुगाचा पोळा झाला होता तो इतका टेस्टी होता की ना मी स्वतःला थांबवू शकलो नाही. तुम्ही खाऊन टाकला आणि इतकाच राहिला आहे. पण ॲक्च्युली ना याचा स्वाद आहे ना खूप चांगला आहे. तुम्ही देखील ट्राय करू शकता आणि याने ना 23 ग्राम प्रोटीन पण भेटणार आहे तुम्हाला. मग यातला थोडा पीस मी माझ्या बहिणीला दिला आणि ही माझ्या बहिणीची तिसऱ्यांदा वेळ आहे हा पोळा खायची आणि हिला हा पोळा खूपच आवडला आहे. मग 100 ग्राम मुगाचे 3 पोळे झाले आणि तिन्ही खूप टेस्टी होते. तर मित्रांनो तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा कमेंटमध्ये की कशी झाले, तुम्हाला आवडली की नाही आवडले. आणि अशा हेल्दी आणि टेस्टी रेसिपीजसाठी आणि फिटनेस वर्कआउटसाठी स्ट्रेंथ वाढवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. राधे राधे.